चला तर मित्रांनो, आज ऐकूया एक सुंदर पौराणिक कथा, सत्यवतीची कथा। सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू यांची पत्नी व गौरव व पांडवांची आजी होती। लग्नाआधी ती निषाद राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते। तिच्या शरीरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत। महाभारतात तिचा उल्लेख मत्स्यगंधा या नावाने सुद्धा केला गेला आहे। ऋषी पराशर यांची स्त्री सुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर ऋषी पराशर यांनी तिच्या शरीरास येणारा माशाचा गंध नाहीसा करून त्या जागी अद्वितीय असा सुगंध तिच्या शरीरात दिला, तसे वरदान दिले। हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, त्यामुळे तिला योजनगंधा असे संबोधले जाऊ लागले। ऋषी पराशर यांच्याकडून तिला एक मुलगा झाला व तो शंतनूशी विवाह होण्याआधी झालेला मुलगा होता आणि त्याचे नाव होते व्यास, जे आपण व्यास ऋषी म्हणून परिचित आहोत। तर त्यानंतर यमुना नदीच्या काठावर शंतनू राजा सत्यवतीला बघून तिच्या प्रेमात पडतो। तो तिचा पिता, ज्याने तिला दत्तक म्हणून घेतलेले असते, त्या दास राजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो। परंतु सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल तरच तिचा विवाह शंतनूशी होईल अशी अट दासराज घालतो। मात्र इथे शंतनूने त्याआधीच त्याचा ज्येष्ठ पुत्र देवव्रत याला भावी राजा म्हणून घोषित केलेले असते। त्यामुळे शंतनू ही अट मान्य करत नाही व तेथून रिकाम्या हाताने परततो। मात्र देवव्रताला हे सर्व समजल्यावर त्याला आपल्या पित्याची ती इच्छा, सत्यवतीशी लग्नाची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटते व तो प्रत्यक्ष सत्यवतीच्या पित्याला दास राजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल। पण या वचनाने सुद्धा दास राजाचे समाधान होत नाही, कारण त्याला वाटते की देवव्रताने जरी स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील। हा मोठा दुर्धर पेच होता। आपल्या पित्याचे सत्यवतीशी लग्न व्हावे म्हणून देवव्रताचे प्रयत्न व दास राजाच्या शंका याचे समाधान करण्यासाठी अखेर देवव्रताने तेथेच प्रतिज्ञा केली की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे त्याला पुत्रप्राप्ती होणार नाही व त्याचे कोणतेच वंशज राजगादीवर बसणार नाही आणि अनासायेच सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील। या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह लावला जातो व सत्यवतीला शंतनूपासून चित्रागंध व विचित्रवीर्य अशी 2 मुले होतात। शंतनूच्या मृत्यूनंतर ती काही काळ स्वतः सत्यवती मुले लहान असल्यामुळे हस्तिनापूरचा कारभार पाहते। त्यानंतर चित्रागंध मोठा आल्यावर तो राज्यकारभार हस्तिनापूरचा पाहतो व त्याच्या मृत्यूनंतर, चित्रागंधाच्या अकाली मृत्यूनंतर त्याचा दुसरा भाऊ विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो। सत्यवती मोठ्या थाटाने त्याचे लग्न अंबिका व अंबालिका या काशीच्या 2 सुकन्या सोबत लावून देते। मात्र दुर्दैव असे होते की विचित्रवीर्यापासून त्यांना मूल होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो। मात्र आता या हस्तिनापूरचा कारभार व त्यांचा वंश इथे संपून आहे व चुकीच्या प्रवृत्तीने हस्तिनापूरवर आपला दावा सांगू नये म्हणून सत्यवती एक मोठा निर्णय घेते। तो म्हणजे तिचा एक पुत्र व्यास, जो ऋषी पराशर यांच्यापासून तिला लग्नापूर्वी झालेला होता, त्याला आज्ञा देते व त्याच्याकडून अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्ती प्राप्त करून देते व हेच वंश पुढे हस्तिनापूरचा अनासायास महाभारतातील पुढच्या घटनाक्रमात महत्त्वपूर्ण योगदान देतो। तर अशा या महत्त्वपूर्ण सत्यवती नावाच्या पात्राची कथा आपण ऐकली आणि त्या प्रसंगात त्या लोकांनी किती मोठमोठे निर्णय घेऊन राज्य कारभार, हस्तिनापूरची हस्ती प्रतिष्ठा किती जपली होती व त्यासाठी त्यांनी काही क्रांतिकारक निर्णय घेतले हे आपल्याला दिसतंय। तर मित्रांनो,
सत्यवती या महाभारतातील जी कौरव पांडवांची आजी होती तिची ही कथा तुमच्या हे लक्षात आणून देईल की इतिहास किती मोठा असतो. व बऱ्याचदा एखाद्या वाहनावर तुम्हाला लिहिलेलं आढळेल की इतिहास मत पूछो. बऱ्याचदा ऋषीचे कुळ व नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. त्याचे कारण हेच आहे. तर ही सुंदर कथा कशी वाटली कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.